नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। पीक विम्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे आणि या बैठकीचा काय आढावा राहणार आहे आणि आपले प्रश्न सुटतील किंवा नाही, संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडके शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई वितरणातील अडचणी गंभीर बनल्या असून या संदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपाध्यक्षतेखाली उपस्थितीत मोठा बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेली आहे। जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई वितरणातील अडचणी गंभीर बनल्या असून या संदर्भात मोठी बैठक पार पडणार आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खरीप हंगामपूर्वी नियोजन आढावा बैठक पालकमंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी ते बोलत होते। खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, राजू तोडसाम, किसन वानखेडे, संजय दरेकर, जिल्हा अधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे दीपक कच्छवे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते। पालकमंत्री राठोड म्हणाले की जिल्ह्यातील शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी फळबाग लागवडीस प्रोत्साहन द्यावे, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देत फळबाग क्षेत्र वाढवावे, लागवडीसाठी आवश्यक रोपे उपस्थित ठेवावी, पशुसाठी वैद्यकीय वैरण विकासाचा धडक कार्यक्रम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। जलयुक्त शिवार योजना 2.0 अंतर्गत मंजूर 1431 कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। जलतारा प्रकल्पातील शोष खड्ड्याची कामे तातडीने सुरू करण्याचे सांगण्यात आले। खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 36 गुण नियंत्रण निरीक्षण नियुक्त केले असून जलस्तरावर जिल्हा अधिकारी एक भरारी पथक व तालुका पंचायत समिती स्तरावर 32 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। कापूस तक्रार निवारक समिती, कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती आणि जैवविविधता समिती कार्यरत करण्याचे असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। जिल्ह्यातील 6.16 लाख हेक्टर खरीपांचे नियोजन यामध्ये संपूर्ण बातमी राहणार आहे आणि पीक विमा संदर्भात मोठी बैठक पार पडणार आहे। आता या बैठकीत कोणती चर्चा होणार आहे आणि या बैठकीत कसे प्रश्न सुटतील, संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओत देऊया। तोपर्यंत व्हिडिओला पाहिला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।